हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर बाहेर पाऊस भरपूर पडत आहे आणि क्लायमेट पण मस्त आहे। तर अशा या मस्त क्लायमेटमध्ये आपल्याला सर्वांनाच काहीतरी गरम गरम चहाबरोबर चटपटीत खावंसं वाटतं। जसे की भजी, बटाटा वडा, समोसा, असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। तर आज मी तुमच्यासोबत एक अशीच रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे बटाटा वडा। आता बटाटा वडा सर्वांचाच प्रिय आहे, सर्वांनाच आवडतो बटाटा वडा। आपण हिल स्टेशनवर वगैरे गेलो तर आधी आपण बटाटा वडाच खातो, नाहीतर भजी खातो। तर बटाटा वडा हा भरपूर तेलात तळलेला असतो आणि काही जण खायला मागे पुढे करतात, त्यांना आवडतो पण ते खायला मागे पुढे करतात। तर मी इथे आज बटाटा वडा आप्पे पॅनमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ती आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता प्रथम इथे बटाट्याच्या भाजीला लागणारे साहित्य पाहूया। मी इथे 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत सोलून। इथे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरते मीठ, हळद आणि हिंग, हे सर्व साहित्य आपल्याला भाजीला लागणार आहे। आता गॅसवर एका कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापल्यावर त्यात 2 चमचे हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा जो ठेचा बनवला होता तो आपण घालून घेऊया। आता त्यात अर्धा चमचा हळद घालून परतून घेऊया, व्यवस्थित फोडणी बनवून घेऊया। आता इथे फोडणीतच मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे आपल्या भाजीला स्वाद चांगला येतो आणि सुगंध पण छान येतो। आता ही सगळी फोडणी छानपैकी झाल्यावर त्यात आपण स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊया। तर इथे आपली भाजी होत आलेली आहे। सगळे साहित्य छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता आपण बॅटर बनवून घेऊया। इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाणी, चवीपुरते मीठ। हे आता त्यात मीठ घालून घेऊया चवीपुरते आणि पाणी घालून एक थिक बॅटर बनवून घेऊया। इथे मी असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता या बॅटरमध्ये मी एक चिमूटभर ओवा हाताने चोळून घालत आहे, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो। आणि चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आता चांगला आपण फेटून घेऊया। इथे मी भाजी झाल्यावर असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। इथे आपलं बॅटर पण तयार आहे आणि बटाट्याचे गोळे पण करून तयार आहेत। आता इथे मी आप्पे पॅन ठेवलेला आहे गरम करायला। त्यात आता आपण अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि तेल गरम झाल्यावर आता जे आपण बॅटर तयार केलं होतं त्यात एक बटाट्याचा गोळा सोडून चमच्याने आप्पे पॅनमध्ये घालून घेऊया। इथे मी सर्व वडे आप्पे पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत। इथे मी वडे छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे आता क्रिस्पी हवे असतील तर जरा वेळ ठेवून तुम्ही इथं क्रिस्पी करू शकता वडे, नाहीतर तुम्ही हे तुम्हाला पाहिजे तसे जरा मऊ वडे भाजल्यावर आप्पे पॅनमधून काढून घेऊ शकता।
इथे मला क्रिस्पी आवडतात म्हणून मी इथं क्रिस्पी करून घेतलेले आहेत वडे आणि इथे छानपैकी सगळे वडे माझे भाजून झालेले आहेत। माझे इथे सर्व बटाट वडे करून तयार झालेले आहेत आणि मी ते आता तुम्हाला खाऊन दाखवते। हा बघा, छान झालेला आहे बटाट वडा। मस्त झालेला आहे बटाट वडा। तर भाजी पण टेस्टी झालेली आहे आणि बटाटे पण मस्त झालेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। अगदी कमी वेळात आणि कमी तेलात ही रेसिपी बनवून होते। आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा।